मैत्रिणींनो, वर्षभर टिकेल असा मस्त चवीला अप्रतिम होणारा आणि पहिल्याच प्रयत्नात सहज जमेल इतका सोपा नायलॉन साबुदाणा कसा बनवायचा आणि चिवडासुद्धा तुम्ही 2 महिने छान पद्धतीने टिकून राहील तो सुद्धा रेसिपी मी आज व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर बघूया चला नायलॉन साबुदाणा वर्षभर टिकणारा कसा बनवायचा तो. आणि आता आपण इथे घेतला 6 तास भिजून घेतलेला साबुदाणा घेतलेला आहे. तर छान मस्त असा 1 वाटी साबुदाणा घेतला. आता इथं मी एक ताट घेतलं, ताटाला तेल लावून घेतलं. तेल लावल्यामुळे काय होतं माहिती का, खाली साबुदाणा चिटकत नाही म्हणून तेल लावून घ्यायचा आणि असं मस्त साबुदाणा अशा पद्धतीने पेरून घ्यायचा पातळ पद्धतीने. अजिबात एकमेकाला चिटकत नाही आणि व्यवस्थित आपला साबुदाणासुद्धा निघतो. तर बघू शकता अशा पद्धतीने मी ताटाला साबुदाणा लावून घेतला. आता आपण इथं मी पाण्यात गरम करून घेतलेलं पाणी आधीच ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये ताट ठेवलं. ताट ठेवल्यानंतर वरती झाकण ठेवलं आणि अशा पद्धतीने वाफवून घेतलं. तुमच्याकडे जर स्टीमर वगैरे असेल तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा 10 मिनटं वाफवून घेऊ शकता. इथं 10 मिनटानंतर बघू शकता छान असं वाफवून झालेलं आहे. आणि मी इथं बर्फाचं पाणी एका पातेल्यात घेतलं. पातेल्यात घेतल्यानंतर आहे ना व्यवस्थित अशा पद्धतीने साबुदाणा एक एक मोकळा मोकळा करून घेतलेला आहे बघू शकता. आणि बर्फाच्या पाण्यात टाकल्यामुळे ना छान एक क्वालिटी व्यवस्थित होते, दिसतो पण छान आणि लवकर मोकळा मोकळा होतो अशा पद्धतीने. आता मी 10 मिनटासाठी ना चाळणीत गाळून घेतला आणि पाणी निथळून घेणार आहे. अशा पद्धतीने 10 मिनटं बाजूला ठेवते. आता बघू शकता मी खाली एक मोठा कागद टाकून घेतला. साडीवरही टाकू शकतात पण कागदावर साडीवर अगदी लवकर निघत नाही आणि प्लास्टिकच्या कागदावरती अगदी लवकर निघतात. 2 दिवस वाळायला लागतात. तर तुम्ही फॅन खाली सुद्धा ठेवू शकतात, असं काही नाही उन्हातच ठेवलं पाहिजे. मी फॅन खालीच 2 दिवस वाळवून घेतलेले अशा पद्धतीने. तर मी पातळ अशा पद्धतीने मी पूर्ण साबुदाणा होता तो टाकून घेतलेला आहे. फायनली आपला इथं साबुदाणा वाळवून तयार झालेला आहे बघू शकता. अगदी मोत्यासारखा असे पांढरा शुभ्र दिसतोय आणि बघू शकता अगदी 2च दिवसात तयार झाला. आणि वर्षभर तुम्ही हा साबुदाणा बनवून काचेच्या बरणीत भरून स्टोअर करू शकतात. आता फायनल रिझल्ट आपला कसा येतो बघूया चला. मी तेल गरम करून घेतलेले आहे, तेलात तळून बघितले, मस्त असे मोत्यासारखे तयार झालेले आहेत. व्हिडिओ स्किप न करता रेसिपी पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला सहज जमेल. तर बघू शकता मी आता 2-3 बॅचेस तळून घेत आहे इथं. तर अगदी कमी तेलात मी तळलेले आहेत, अगदी अजिबात ऑइली झालेले नाही आहेत. तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईफ इज यमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या नातेवाईकांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. बघू शकता अगदी मी जवळून दाखवते आणि मोत्यासारखे तयार झालेला आहे. तर पांढरं शुभ्र असा. तर आता आपण चिवडा तयार करून घेऊया. हा चिवडासुद्धा तुम्ही 2 महिन्यावर काचेच्या बरणीत ठेवू शकतात आणि खाऊ शकतात. मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकतात. इथं मी शेंगदाणे छान असे तळून घेतले, बटाट्याचा किस तळून घेतला, चवीपुरतं मीठ टाकून घेतले, आवडीनुसार लाल तिखट टाकून घेतलं. अशा पद्धतीने टॉस करून घ्यायचा. टॉस करून घेतल्यानंतर आहे ना व्यवस्थित तिखट मसाला व्यवस्थित मिक्स होतो आणि बघू शकता कलर टेक्स्चर किती छान आलेले. तुम्ही याला मिरचीसोबत सुद्धा खाऊ शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.